बाई मी धरण 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 बांधिते ग बाई मी धरण 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 बांधिते माझं मरण 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 कांडते ग बाई मी धरण 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 बांधते झुंजू मुंजू ते ग झालं झुंजू मुंजू ते ग झालं पीठ तात्यात आटलं पीठ जात्यात आटल कणी कोंडा ग कोंडा ग कोंडा मी रांधते ग बाई मी धरण 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 बांधते ग बाई मी धरण 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 बांधते दिस कासऱ्याला आला दिस कासऱ्याला आला जीव माग घोटाळला जीव माग घोटाळला माझं लेकरू तन लेकरू पाठी खाली मी डालते ग बाई मी धरण 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 बांधते ग बाई मी धरण 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 बांधते पेरा पेरात साखर पेरा पेरात साखर तुमचं पिकल शिवार तुमचं पिकल शिवार गोटभर पाण्यासाठी सार रान धुंडाळते ग बाई मी धरण 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 बांधते ग बाई मी धरण 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 बांधते येल मांडवाला चढे येल मांडवाला चढे माझ्या कष्टाचे ग आळे माझ्या कष्टाचे ग आळे माझ्या अंगणी अंगणी पाचोळा ग पडे ग बाई मी धरण 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 बांधते ग बाई मी धरण 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 बांधते ग बाई मी धरण 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 बांधते. हे गाणं दया पवारांचं आहे. दया पवारांनी हे गाणं लिहिलं आणि धरणग्रस्तांच्या वेदना आणि दुःख या गाण्यातून दया पवारांनी जनतेसमोर आणलं. खरं तर गेल्या 30-40 वर्षामध्ये चळवळीचं हे क्रांतिगीत बनून राहिलेलं आहे. म्हणजे आम्ही बघतो की अलीकडच्या काळामध्ये अनेक कवी लिहित आहेत, त्यांना मोठी मोठी पारितोषिक मिळत आहेत, पुरस्कार मिळत आहेत, पण चळवळीसाठी गाणं लिहिणारा कवी आता अलीकडे आपल्याला दिसत नाही. दया पवारांनी हे चळवळीसाठी गीत आम्हाला दिलेलं आहे आणि एक मोठं उपकार धरणग्रस्तांच्या चळवळीवर दया पवारांनी केलेलं आहे. कारण एका गाण्यातून संपूर्ण धरणग्रस्तांच्या दुःखाचं एक दर्शन या गाण्यामधून आपल्याला दिसतं. म्हणजे त्या गाण्यातले प्रत्येक जर कडवं एक एक बघितलं तर त्या प्रत्येक कडव्यामध्ये एक दर्द आहे, एक कहाणी आहे, दुःख वेदना आहेत आणि ते सगळं अप्रतिमपणे ते शब्दबद्ध दया पवारांनी केलं आहे. हां, प्रेरणा पण देणार आहे. ते एका वेळा ते दुःख पण सांगतं, दुसऱ्या बाजूला या दुःखातून मुक्ती करण्यासाठी कसा संघर्ष करावा याच्यासाठी प्रेरणा पण देतं. त्यामुळे आम्ही आमच्यासाठी ते क्रांतिगीत म्हणतोय.